Let's start today. Question number 1, practical problem, page number 161. Vikram and Pradnya share profit and losses in the ratio of 2:3 respectively. Their balance sheet as on 31st March 2018 were as under. क्रेडिटर होते 1,05,000 रुपये. कॅपिटल आहे दोघांचे. या सगळ्या असेट्स आहेत. All these assets will be revalued, right? Value will be either increase or decrease. They agreed to admit Avani as a partner on 1st April 2018 on the following terms. Avani shall have 1/4 share in future profit. इथून पुढे जो प्रॉफिट होईल त्यातला 1/4 प्रॉफिट एकट्या अवनीला. म्हणजे पिझ्झाचे 4 तुकडे केले त्यातला एक तुकडा अवनीला, तर उरलेले 3 तुकडे या दोघांना, विक्रमला आणि प्रज्ञाला. आणि ते हे उरलेले 3 तुकडे वाटून घेणार या जुन्या रेशोमध्ये 2:3. 4 पैकी 3 तुकडे उरलेले, ते 3 तुकडे हे लोक 2:3 रेशो मध्ये वाटणार. Second adjustment, she shall bring rupees 37,500 as a capital and 30,000 as his share of goodwill. Avani ही से हर एक आहे, ठीक आहे. Land and building valued at 45,000. इथे दिसतंय 37,500. Now it is valued at 45,000. That means increase. That means there is a profit. And furniture to be depreciated by 10%. Loss झाला. Provision for doubtful, bad and doubtful debt is to be maintained at 5%. My debtor 87,000, no earlier RDD. Now it is just 5% RDD is to be maintained, that is loss. And stock to be valued at 82,500. My stock was 75,000. Now it increased to 82,500, that means value appreciated. Nantar, the last and the most, this is the new one to you. The capital account of all partners to be adjusted as per their new profit and loss ratio. That means first we'll have to calculate new PSR and we have to adjust the capital as per new PSR, taking new partners capital as a base, and any excess amount to be transferred to their loan account. म्हणजे पार्टनरने जर जास्त गुंतवले असतील तर आपण असं म्हणणार की पार्टनरने फर्मला लोन दिलेलं आहे. जर पार्टनरने कमी गुंतवलेले असतील तर म्हणणार फर्मने पार्टनरला लोन दिलेलं आहे, तुम्ही तेवढे पैसे घेऊन या. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. फर्स्ट आपण काय करूया, ज्या ज्या असेट्स आणि लायबिलिटीज आहेत त्या आपण सोल्युशन मध्ये पोस्ट करूया. ज्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नाही त्याला डायरेक्ट आउटर करूया. नाउ फर्स्ट क्रेडिटर 1,05,000. हे माझे बॅलन्स शीट आहे, इकडे बनवून मी नेक्स्ट पेजवर. त्याच्यामध्ये पहिलं क्रेडिटर 1,05,000. कॅपिटल 75,000. विक्रम आणि प्रज्ञा. कॅपिटल अकाउंट ओपन करणार मी. विक्रम, प्रज्ञा, अवनी. बाय ओपनिंग बॅलन्स दोघांचे 75,000 इच. अवनी ओपनिंग बॅलन्स नव्हती. आता असेट कॅश 7,500. We will open cash account because there are inflows and outflows of cash. Land and building 37,500 is an asset. Adjustment है. Plant 45,000 adjustment है. नंतर फर्निचर 3,000 adjustment है. Stock 75,000 adjustment है.
डेटर ऍडजस्टमेंट 87,000. तुम्ही एवढं जरी करताय तरी तुमचे 2 मार्क लागू झाले. सगळ्या असेट साईडला टाकल्या, सगळ्या लायबिलिटीला टाकल्या, अकाउंट ओपनिंग बॅलन्स घेतले, कॅपिटल अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स, कॅश अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स. या प्रॉब्लेम मध्ये कोणतेही रिझर्व्ह सरप्लस नव्हते. रिझर्व्ह सरप्लस नसल्यामुळे बरोबर जे काही जर रिझर्व्ह सरप्लस असते तर ते कॅपिटल अकाउंटला टाकले असते. प्रॉफिट असता तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला गेला असता, लॉस असता तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आला असता. इज दिस क्लिअर? ना. आता आपण पोस्टिंग केलं. आता ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. ही इन्फॉर्मेशन नवीन पीएसआर काढण्यासाठी आहे. तर तो नवीन पीएसआर आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार. बघा नवीन पीएसआर आपण कसा काढणार. आपण म्हणणार टोटल प्रॉफिट मधनं नवीन पार्टनरचा रेशो मायनस केला की उरला बॅलन्स प्रॉफिट. म्हणून फॉर्म्युला काय, बॅलन्स प्रॉफिट इज इक्वल टू 1 मायनस न्यू रेशो. आणि 1 मायनस रेशो काय, 1/4. नवीन पार्टनरचा रेशो 1/4. मग 4 मल्टिप्लाइड बाय 1, 4 मायनस 1 3. बरोबर. तर बॅलन्स प्रॉफिट उरला 3/4. मग आता मी न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करणार. तर बॅलन्स प्रॉफिट मी डिस्ट्रीब्यूट करणार ओल्ड रेशो मध्ये. आपण एखादी अमाऊंट बरोबर कशी वाटतो, ज्या अमाऊंटला वाटायचंय ती अमाऊंट मल्टिप्लाइड बाय रेशो. पहिला कोण येतो, विक्रम. विक्रम्स न्यू रेशो. बॅलन्स प्रॉफिट किती होता, 3/4 बरोबर, गुणिले ओल्ड रेशो काय होता त्यांचा, 2:3. 2:3 म्हणजे 2/5 आणि 3/5 गुणिले 2/5. 2/5 रेशो काय झाला बघा. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय जाऊ शकतंय का, बरोबर नाही. मग करा मल्टिप्लिकेशन. 3 दुणे 6 बरोबर आणि 5 चोक 20. सो न्यू रेशो झाला 6/20. ओके. विक्रमच्या नंतर दुसरा पार्टनर कोण आहे, प्रज्ञा. प्रज्ञाच ना. हा, प्रज्ञाज न्यू रेशो सेम. बॅलन्स प्रॉफिट किती आहे, 3/4 मल्टिप्लाइड बाय न्यू रेशो काय, सॉरी ओल्ड रेशो काय, 3/5. तर यांच्या पण कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करणार, 3 3 जा 9/20 बरोबर. सो आता तिसरी कोण आहे, अवनी. अवनीज न्यू रेशो आपल्याला दिलेला आहे, किती होता, 1/4 बरोबर मल्टिप्लाइड बाय, आता हे 1/4 आहे, याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार 5/5 बरोबर. का असं, कारण सगळ्यांचा रेशो 20 आहे, तर ह्याचा पण रेशो 20 आला पाहिजे. 4 ला कितीने मल्टिप्लाय केलं की 20 येईल, 5 ने मल्टिप्लाय केलं की 20 येईल. सो 5/20. 5/20. So the new ratio became, right, 6:9:5. बघा 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. So total is 20. So this is my new PSR. Anybody any doubt in this? मी इथे थांबतो 2 मिनिटं. कोणाला काही प्रश्न आहे का? अरे हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दादा हा बोल. ते पीएसआर कसं काढायचं, म्हणजे यासाठी काय क्लू आहे, समजायचं कसं ते काढायचं, काढायचं की नाही काढायचं ना. हा,
आपण अगोदरच्या हा प्रॉब्लेम मध्ये हा काढला नाही, या प्रॉब्लेम मध्ये काढला, तर आता का काढला हा प्रश्न आहे तुझा, बरोबर. हो. तर आता आपल्याला कॅपिटल ऍडजस्ट करायचे न्यू पीएसआर नुसार. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल न्यू पार्टनर्सच्या पीएसआर नुसार ऍडजस्ट नव्हतं करायचं, म्हणून आपण काढला. ओके. हा म्हणजे स्टेटमेंट आहे ना ते खाली हा हे बघ ना, आता दिलं समच्या ना, नंतर. इथे आपल्याला दिलं ना हा हा हा. त्यांनी, कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर शुड बी ऍडजस्टेड, अच्छा हा. म्हणून काढला. ओके. ओके. सो फर्स्ट हा adjustment we did calculated PSR. Now second adjustment, he shall bring rupees 37,500 as capital and 30,000 as his share of goodwill. So पहिली कॅपिटल आणल्याची एंट्री, पैसे आले, बोला एंट्री काय. कॅश बँक अकाउंट डेबिट टू अवनीज capital. How much she contributed? 37,500 towards capital. Okay. Now second entry for goodwill. 30,000 is goodwill. Is there goodwill appearing in balance sheet? No, there is no goodwill appearing in balance sheet, right? So first we'll have to raise. So what will be the entry? Goodwill raise, goodwill account debit to Vikram capital, old partners capital, na? To Pradnya capital. In which ratio? In sacrifice ratio. That is old ratio. Whenever we calculate, right, new ratio by distributing balance profit among old partners, my old ratio and new ratio is one and the same. 30,000 Avni contributed, right, which is to be distributed in old ratio, that is 2:3. So divided by 5. Divide 30,000 by 5. If you divide 30 by 5, 6,000 is the constant. So 6 2s are 12,000, 6 3s are 18,000. This is the distribution of goodwill. This is the entry for goodwill raise. Goodwill account debit, asset came in, and amount of goodwill is payable to old partner. Is this clear? Now, new partner will bring cash for goodwill. So, cash bank account debit to goodwill. Goodwill is sold to new partner. That means goodwill is brought in cash. Being goodwill brought in cash. Anybody, any doubt in this? Okay. Now, next. Land and building valued at 45,000, value increase झाली, बरोबर. फर्निचर डिक्रीज झालं, बरोबर. So land and building किती होती? 37,500 increase to 45,000. That means it increase. So land and building account debit, right. अजून पण काय व्हॅल्यू अप्रिशिएट झाली का आपल्याकडे बघून घ्या. फर्निचर डेप्रिसिएट झाला, आरडीडी कमी झाली. स्टॉक व्हॅल्यूड ॲट 82,500. स्टॉक किती होता? 75,000. That means stock also increase. So I will write stock also. Stock account debit, right? 2. This is my profit revaluation account. आता बघा, लँड अँड बिल्डिंग कितीने वाढली? 45 झाली. होती कितीची लँड अँड बिल्डिंग? 37,500, बरोबर. म्हणजे 7,500 ने वाढली, बरोबर ना. 7.5 7.5 15, म्हणजे याचा इफेक्ट 7.5चा. इकडे 75,000 चे 82,500 झाले, म्हणजे 5 आणि 2.5. इथे पण 7,500. स्टॉक ऑल्सो इन्क्रीज बाय 7,500. So total profit is 15,000 being asset appreciated. Like your asset appreciated, your asset depreciated also. Furniture आणि debtor ते दोन कमी झाले. Okay. So revaluation account debit
टू फर्निचर आणि टू RDD. फर्निचर कितीने कमी झालंय? 10%. कितीचं होतं? 3,000चं. 10% 300 रुपये. आणि RDD मेंटेन करायला सांगितलेली 5%. RDD ऑन डेटर 5%, काहीच नव्हती. मग याच्यावर करणार 8,700, 10% करून आले. एक शून्य कमी केलं तर 8,700 आले, 10%. त्याच्या अर्धे 8,000चे अर्धे 4,000 आणि 700चे अर्धे 350. 4,350. टोटल लॉस 4,650. बिंग एंट्री फॉर लॉस. सो नाउ हेलो लेट. हाँ बोल. सर, ये आरडीडी का वैल्यू कैसा है? 5% बोला यार जतिन, तू पढ़ नहीं रहा है क्या? RDD हाँ हाँ 5%, तो 8,700 के ऊपर 5% निकाला. अब बात समझ में आई? हाँ तो अभी हम लोगों ने जो भी किया, राइट, उसका पोस्टिंग करते हैं. पहला कैपिटल का एंट्री, कैश बैंक अकाउंट डेबिट टू कैपिटल. तो कैश अकाउंट के डेबिट साइड में मैं लिखूंगा टू अवनीज कैपिटल. 37,500 आया. और कैपिटल अकाउंट के क्रेडिट में बाय कैश बैंक 37,500. बाद में सेकेंड एंट्री हम लोग ने किया रेज का. रेज और ब्रॉट इन कैश. रेज का एंट्री मारा हम लोग ने गुडविल अकाउंट डेबिट टू कैपिटल, ओल्ड पार्टनर्स कैपिटल. विक्रम का 12,000 और प्रज्ञा का 18,000. इन्होंने इतना कंट्रीब्यूट किया, इनको इतना पैसा देना है. इसको 12,000 देना है, इसको 18,000 देना है. उसके बाद गुडविल ब्रॉट इन कैश, उसका एंट्री आया कैश अकाउंट डेबिट टू कैपिटल. ये मेरा कैश अकाउंट. कैश अकाउंट के डेबिट में लिखेंगे गुडविल. एंट्री आया कैश अकाउंट डेबिट टू गुडविल. एंट्री आया कैश अकाउंट डेबिट टू गुडविल, कैश अकाउंट के डेबिट में और गुडविल के क्रेडिट में. सो गुडविल आया, गुडविल बिक गया. कुछ भी बाकी नहीं है अभी गुडविल में. अंडरस्टूड? फर्म के पास कैश है और ये कैश किसको देना है? इन दोनों को देना है. इसको 12 देना है, इसको 18 देना है. नो वन इज विड्रॉइंग गुडविल. इट वाज नॉट टोल्ड इन द क्वेश्चन. बाद में लैंड एंड बिल्डिंग 45,000 हो गया. तो बैलेंस शीट में जाएंगे हम लोग. लैंड एंड बिल्डिंग 45,000 हो गया. दैट मीन्स एप्रिसिएटेड बाय 7,500. ये हो गया मेरा 45,000. अब ये प्रॉफिट हुआ, इसका सेकंड इफेक्ट रिवैल्यूएशन के क्रेडिट में जाएगा बाय लैंड एंड बिल्डिंग. ये मेरा क्रेडिट इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट डेबिट इफेक्ट था, असेट में ऐड किया, वो डेबिट इफेक्ट आया. देन फर्नीचर डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्नीचर में से लेस किया 10%. डेप्रिसिएशन आया 300 रुपया. तो आउटर कॉलम में बचा 2,700 रुपया. This 300 is an adjustment. You gave credit effect. When you deducted from asset, it's a credit effect. The second effect of that will go to revaluation account debit side to furniture 300 रुपया. उसके बाद RDD बोला है 5% मेंटेन करो, राइट, 4,350. तो डेटर में से हम लोग ने माइनस किया 4,350. 4,350. तो आउटर कॉलम में कितना बचा? 650 डालेंगे तो 5,000 हुआ. तो 82,000. ये मेरा लॉस है. लॉस जाएगा रिवैल्यूएशन अकाउंट के डेबिट साइड में टू RDD 4,350. बाद में स्टॉक वैल्यू किया 82,500 से. तो मेरा वैल्यू 82,500 हुआ. बैलेंस शीट में स्टॉक दिखेगा
7,500 ऐड करेंगे तो बनेगा 82,500। ये प्रॉफिट हुआ, इसका सेकेंड इफेक्ट रिवैल्यूएशन के क्रेडिट में बाय स्टॉक 7,500। समझ में आया? नेक्स्ट, अब हम लोग क्लोज करेंगे जैसे पहले करते थे, अभी भी वैसे ही करना है। टोटल इज 15,000। ओके, 15,000 इनकम है। 15,000 में से 650 गया तो बचा 350। 1000 झाले 5, 5 आणि 10, 10,350 इज द बॅलन्स। चेक करा, 700,000 4 है 5। ओके, तो ये जाएगा मेरा कैपिटल में कौन से? विक्रम और प्रज्ञा, राइट। 2:3, तो डिवाइडेड बाय 5, डिवाइडेड बाय 5 करेंगे तो 2,000 आले। 2,000 आहेत तर 6,000 आणि 4,000, 6,000 आणि हे आले 4,000। सॉरी 2:3 आहे, 4,000 आहे 6,000, हे झाले 10,000। 350 चे जर केले आपण तर 350 ला भागिले 5 केले तर आले 7, 7 दुणे 14 आणि 7 त्रिक 21। सो दिस इज द बायफर्केशन ऑफ 10,350। समजलं मी काय केलं? मी 10,000 ला वेगळं घेतलं आणि 350 ला वेगळं घेतलं। 10,000 डिवाइडेड बाय 5 केलं तर 2,000 कॉन्स्टंट आले, 2 दुणे 4 बेत्रिक 6, आणि 350 ला वेगळं केलं। 350 म्हणजे 35 डिवाइडेड बाय 5 केलं तर 7 आले, 7 दुणे 14, 7 त्रिक 21। नाउ सेकंड इफेक्ट ऑफ दिस विल गो टू capital account. Capital account credit side I will write revaluation account 4,140, 6,210. This profit will not go to Avani because she was not there when this profit was earned. मग आपण याची एंट्री जर मारली, जनरल एंट्री केली, विचारली तर करायची, मी तुम्हाला करून दाखवतोय पण विचारली तरच करायची। व्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 10,350 टू विक्रम 4,140 टू प्रज्ञा 6,210। प्रॉफिट, एंट्री फॉर प्रॉफिट। ओके, आतापर्यंत आपण हेच केलं होतं, ह्याच्या पुढचं कधी केलेलं नव्हतं। आता ह्याच्या पुढे आपल्याला आता करावं लागेल। बघा, नवीन वर्किंग नोट, वर्किंग नोट नंबर 2, capital as per PSR. Okay, capital as per which PSR? New PSR. See, this is my total capital of the firm. त्याच्यात नवीन पार्टनरचा रेशो काय? 5/20, 5/20 एवढं कॅपिटल, म्हणून ती कॅपिटल किती आणते? 30,000 आणते। किती आणते ती कॅपिटल? 30,000। बघा, सॉरी 37,500 आणते। 30,000 नाही, 37,500। हे 5/20 चं कॅपिटल आहे। मग टोटल कॅपिटल किती असणार माझं? आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काढावं लागेल। टोटल कॅपिटल विल बी, बरोबर, हे 20 तिकडे मल्टिप्लाय होणार आणि 5 डिवाइड होणार, तो 37,500 मल्टिप्लाइड बाय 20 अपॉन 5। सो आंसर करा, 5 के 5, 5 4 जा 20, सो मल्टिप्लाइड 37,500 बाय 4, बरोबर ना। 37,500 चे डबल झाले 75,000 आणि 75,000 चे डबल झाले 1,50,000। So the answer is 1,50,000. If you multiply 37,500 by 4, answer will be 1,50,000. This should be total capital of the firm. I repeat, this should be total capital of the firm. मग Vikram's capital should be, बरोबर, total capital च्या
त्याचा रेशो काय होता 6/20. बरोबर. मग टोटल कॅपिटल किती आहे 1,50,000. 1,50,000 च्या 6/20. प्रज्ञाच कॅपिटल शुड बी टोटल कॅपिटलच्या राईट हाऊ मच 9/20. ओके. सो 1,50,000 च्या 9/20 कॅल्क्युलेट करा आणि उत्तर काढा. बरोबर. जर समजा याचे 37,500 करा, कॅल्क्युलेशन करा. आपल्याला 1,50,000 ला 6/20 करायचे. जर 20 ने आपण जर याला मल्टिप्लाय डिवाइड केलं पहिलं तर कॉन्स्टंट किती येणार बघा. 1 0 गेला 1 0 गेला. बरोबर. बेस 7 14 म्हणजे 7,500 गेली. बरोबर. मग 7,500 बरोबर मल्टिप्लाइड बाय 6. 7,500 ला डबल केले तर 15,000 आणि 15 ते 45,000. So this should be 45,000. This should be 45,000. 7,500 multiplied by 9. तर ते किती येणार करा कॅल्क्युलेशन. 7,500 multiplied by 9. 2 0 5 9 45 याच्याले 4 बरोबर 63 63 आणि 4 67. 67,500. So amount is 67,500. So new capital should be विक्रम, प्रज्ञा आणि अवनी. बरोबर. आपण क्रॉस चेक करून बघायचं टोटल तेवढी येते का. 45,000 त्याच्यानंतर 67,500 आणि अवनीचे किती आहेत 37,500. त्यांचे टोटल एवढी येते का बघा. 1,50,000. 3 0 एक हे झाले 1,000 रुपये. अच्छाला 1 7 7 14 आणि 15 आणि 5 20. अच्छाले 2 बरोबर 4 2 6 6 6 12 आणि 1.5. ओके. So whatever we calculated is correct. So the total capital it should be distributed like this. विक्रमने एवढे आणले पाहिजेत, प्रज्ञाने एवढे आणले पाहिजेत आणि अवनीने एवढे आणले पाहिजेत. अवनीने 37,500 आणायला पाहिजे होते आणि अवनीने 37,500 आणले. या दोघांनी एवढे आणले पाहिजेत. आता या लोकांनी जे एवढे आणले पाहिजेत ते आपण कॅपिटल अकाउंट मध्ये दाखवणार की बाबा यांनी एवढे आणले पाहिजे होते एवढे आणलेत. तर मी इथे लिहिणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बरोबर. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. दिस इज ॲज पर वर्किंग नोट नंबर 2. याने आणले पाहिजे होते 45,000. याने आणले पाहिजे होते 67,500 आणि हिने आणले होते पाहिजे होते 37,500. Now check whether they have contributed less or more. जर तुम्ही बघाल तर यांचे 75 आहेत म्हणजे यांनी कॉन्ट्रीब्युटेड जास्तच केलेले आहेत. मग त्यांनी जेवढे जास्त कॉन्ट्रीब्युट केलेत ते त्यांना परत द्यायचे. फॉर दॅट यू हॅव टू टेक अ टोटल 210. नंतर 8 5 13 13 आणि 6 19 7 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9. So he has invested 99,210. He was expected to invest 67,500, but he has invested 99,210. बरं पुन्हा एकदा चेक करा. 80 93 96 299 ओके. आणि इकडे 140 टोटल. 5 आणि 2 7 7 आणि 4 11 चला 1 7 आणि 1 8 8 आणि 1 9. 80 87 4 91 बरोबर. So whatever they have contributed extra 99,210 and 37,500. बघा हिचा अकाउंट टॅली झाला, अवनीचा अकाउंट टॅली झालं. तिने जेवढे आणायला पाहिजे होते तेवढेच आणले. पण
यांनी जास्त आणलेत, या दोघांनी जास्त आणलेत. याने आणायला पाहिजे होते 45, याने आणले होते 91. म्हणजे याचा डिफरन्स 45 जुने 90 ना, आणि एक जास्त म्हणजे 46,140. बॅलन्स उरला याचा 46,140. काउंटर चेक करा. 5 आणि 6 11 हात 4 आणि 1 9. इकडे पण तसंच. 0चा 0, एकाचा 1, 5 आणि 7 12 हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. हातचा काही नाही आला. 3 आणि 6 9. पुन्हा एकदा चेक करा. 7 5 12 हातचा 1 2 2 5 2 आणि 7 9. ओके. दिस मच इज एक्स्ट्रा अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय विक्रम अँड प्रज्ञा. तर एवढे अमाऊंट आपण त्यांना परत द्यायचे, पण ते लगेच परत नाही द्यायचे. त्यांना म्हणणार बाबांनो आम्ही तुमच्याकडनं लोन घेतलंय, आम्हाला आता लगेच पैसे देणं शक्य नाही, तर तेवढे पैसे आम्ही लोन म्हणून दाखवतो. तर बॅलन्स शीटला लोन अकाउंट दिसणार. आपल्याला द्यायचेत विक्रमला एवढे द्यायचेत आणि प्रज्ञाला एवढे द्यायचे. विक्रमला किती द्यायचे? 46,140. 46,140 आणि प्रज्ञाचे 31,710. 31,710. सो टोटल झाली 50. 7 आणि 1 8 बरोबर. 6 आणि 1 7 7. ओके. पुन्हा एकदा चेक करा. 50 7 आणि 1 8 6 आणि 1 7 7. आणि हे माझं कॅपिटल. पहिला विक्रम, नंतर प्रज्ञा, नंतर अवनी. यांनी 45,000 आणायला पाहिजे होते, यांनी 67,500 आणायला पाहिजे होते, आणि हिने 37,500 आणायला पाहिजे होते. टोटल 1.5 लाख. हे कुठून आलेत? तर हे एवढे आपण वर्किंग नोट नुसार काढलेले. ते प्रत्येकाने एवढं कॅपिटल आणायला पाहिजे होतं. आता कॅपिटल अकाउंट पण क्लोज झालं, गुडविल अकाउंट पण क्लोज झालं, उरलं कॅश. बरोबर. हे 7.5 7.5 हे झाले 45 45 आणि 30 75,000 रुपये टोटल झाले. ओके ना. 45 नाही 65 ना, नाही 75. 75,000 रुपये माझा बॅलन्स आहे. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 75,000 बॅलन्सिंग फिगर. तीच कॅश मी इथे लिहिणार. $75,000. नाउ लेट्स टेक अ टोटल. पहिले प्लांटला बाहेर घेऊया, काहीच ऍडजस्टमेंट नाही. 45,000. ओके. लेट्स टेक द टोटल. 000. जर हे संपलं मध्ये तर परत चेक करा. 5चे 5 आहेत. 7 5 12 12 आणि 6 18 झाला 1 आहे. 5 आणि 1 6 6 5 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15 15 आणि 5 20 आणि 2 22 अच्छाले 2 अच्छाला 2 4 आणि 2 6 6 आणि 4 10 10 आणि 8 18 18 आणि 8 18 आणि 8 26 18 आणि 8 26 26 आणि 3 26 आणि 7 26 आणि 7 33. आता हे चेक करूया आपण. 0 5चे 5 850चे 850 7 5 12 हातचाला 1 5 आणि 1 6 6 आणि 7 13 हातचाला 1 2 आणि 1 3 टॅली. 3,32,850 3,32,850. आता कोणाला काही डाऊट आहेत का? दादा, हा बोल. आता जर ते PSL नसतं काढलं असतं तर ते अमाऊंट सेम आले असते ना, नाही जे तर कॅपिटल अमाऊंट कॉन्ट्रीब्युशन नसतं. नसतं आलं. मग हे ना, हे बॅलन्सिंग फिगर आलं असतं. जे काय आलं असतं ना, यांची टोटल 99,210 आलं असतं आणि 91,140 आलं असतं. हे त्यांचं कॅपिटल झालं असतं. म्हणजे त्यांनी गरजेपेक्षा जास्त कॅपिटल इन्व्हेस्ट केलं असतं. अच्छा. हो. मग बाकीचं सेम राहिलंच ना, बाकी सगळं आईच्या same राहिलं. समसारखं. हो, बाकी सगळं सेम राहिलं. हा हा. ओके ओके. अजून कोणाला काही डाऊट आहे? दादा बोल. कट झालं तर परत जॉईन दादा करा. हा बोल बोल.
लायबिलिटीचे ते 850 ऐवजी 550 लिहिलेत तू. काय म्हणते? हो ग, हो हो पण 850 आहेत बरोबर ना? 850.